2026 प्रभाग क्रमांक 5 येथील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या टोलेजंग प्रचार सभा किरण जाधव टोलेजंग प्रसार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, अभय साळुंके, ॲडव्होकेट किरण जाधव, मुफ्ती वसीम साहब, समद पटेल, हाजी सलीम उस्ताद साहब, कैलाश कांबळे, कल्याण पाटील, शिवाजी टमके, रवि जाधव, ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे, वेंकटेश पुरी, हमीद शेख, श्रीमती शीला पाटिल, सिकंदर सैयद साहब, जाकिर शेख, बाबूभाई शेख, हमीद बागवान, सिद्दीकी बोरीकर, अभिजीत इगे, विश्वनाथ ढगे, जय ढगे, गंगाधर मंठाळे, अशफाक चौधरी, रोहित काळे, कार्तिक स्वामी, काजी मुश्ताक बोरीकर, साद बोरीकर, जैद बोरीकर, नामदेवराव इगे, प्रभाग क्रमांक 5 से कांग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगेश दिलीप सोनकांबळे, सौभाग्यवती सुरेखा नामदेव इगे, नसरीन असलम शेख, लक्ष्मीकांत चन्नप्पा मंठाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सारे नेते कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ, प्रभाग क्रमांक 5 येथील मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुका याची रणधुमाळी सुरू आहे. लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये द्यायच्या याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सारे आपल्याला मतदानाचं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत.
लातूर मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं वादळ निर्माण झालेलं आहे. आणि ते वादळ आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये मला अनुभवायला मिळत आहे. लातूर शहर महानगरपालिकेवर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राइक रेट हा 90% असणार. या प्रभागामध्ये आपण सारे या ठिकाणी आज चर्चा करतोय. गेली 15 दिवस प्रभागामध्ये प्रचार होतोय. आता तुम्हीच मला सांगा, लातूर शहर महानगरपालिका कोणत्या पक्षाची निवडून येणार सांगा? मग प्रभाग 5 मध्ये कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार सांगा? आता तुमचा आवाज तर माझ्यापर्यंत येत नाही, त्यामुळे तुम्ही हात वर करून सांगा. प्रभाग क्रमांक 5 हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसला आव्हान देण्यासाठी काही लोक काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये सामील झाले. यांच्यापासून सावध रहा. स्वार्थी संधी साधू दल बदलू यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. ही लढाई ईमानदार विरुद्ध बेईमान अशी आहे. लातूर शहर ये ईमानदारी के लिए जाना जाता है. गलत तो नहीं कह रहा मैं. लातूर शहर ईमानदारी के लिए जाना जाता है. ईमानदारी आदरणीय शिवराज पाटील साहब, ईमानदारी
आदरणीय विलासराव देशमुख साहब, ईमानदारी आदरणीय दिलीपराव देशमुख साहब, ईमानदारी अमित विलासराव देशमुख, ईमानदारी डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, ईमानदारी एडवोकेट किरण जाधव, बेईमान कौन है ये तो आप और मैं हमेशा कहता हूं कि ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है। ईमानदारी का शौक बड़ा महंगा होता है। यह हर किसी के बस की बात नहीं। प्रभाग क्रमांक 5 मध्ये एवढी कामं केलेली आहेत, हे सगळं तुमच्या पुढे मांडलेलं आहे। एवढी कामं केलेली आहेत 25 कोटी रुपयांची। एवढी कामं केलेली आहेत। काँग्रेसने कामं केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये ही कामं केलेली आहेत। एखाद्याला पक्ष सोडून जायचं असेल तर खुशाल जा। तुम्ही गेला म्हणून काही हा रस्ता तुमच्या बरोबर जाणार आहे का? हा रस्ता कोणी गेला? मग कोणी काँग्रेस सोडून गेलं, शुभेच्छा आहेत त्यांना, पण रस्ता तर ते घेऊन जाऊ शकत नाही। हे स्क्रॅप मार्केट, हाजी सलीम उस्ताद साहब, ये स्क्रैप मार्केट किसने खड़ा किया? आदरणीय विलासराव देशमुख साहब ने ये खड़ा किया। जिसको कांग्रेस पार्टी छोड़कर जा रहा है वो जाए। विलासराव देशमुख साहब ने ये खड़ा किया स्क्रैप मार्केट, तो वो लेकर नहीं जा सकते ना। अब इतने ये सारे काम कांग्रेस पार्टी ने किए, और कांग्रेस पार्टी छोड़कर जो चले गए वो कह रहे हैं कि ये काम उन्होंने किए। 100 चूहे खाके बिल्ली हज को चली। और वो जो महापौर वगैरह लगा के घूमते हैं, वो भी तो कांग्रेस पार्टी का था।
अगर इतनी ही नाराजगी हमसे है तो वो महापौर पद भी लगाना छोड़ दें। आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे की अशा स्वार्थी उमेदवाराच्या पाठीशी आपण कृपा करून उभं राहू नका। यशपाल कांबळे रात्री 8 वाजता माझ्याबरोबर चहा घेत होता। आणि 9 वाजता बरं, यशपाल कांबळेचा देखील दोष नसेल, त्याला काहीतरी दमदाटी झाली असावी। आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, ऍडव्होकेट किरण जाधव आणि तुमचे सगळे सहकारी, इथं जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। हे लातूरकरांचं आहे। इथं कोणी जर दाब दडप करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त लातूरकर करतील। आमच्या संयमाचा अंत कोणी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आणि हे सगळे मत खाण्यासाठी उभे आहेत, मताचं विभाजन करण्यासाठी उभे आहेत। यांच्यापासून सावध राहा। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं हे लातूर आहे, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं हे लातूर आहे, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं हे लातूर आहे, आदरणीय सोनिया गांधींचं हे लातूर आहे, आदरणीय राहुल गांधींचं हे लातूर आहे। आणि या लातूरचा विकास फक्त काँग्रेसने केलेला आहे। आणि सगळी जी कामं तुम्ही आता करायची अशी म्हणून आम्हाला सांगितलेली आहेत, ही सगळी कामं करण्याचा मी शब्द आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो। येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 5 येथील कामं, प्रभागातील अंतर्गत कोलेनगर, नवीन कोलेनगर, श्रीकृष्ण नगर, मंठाळे नगर, होळकर नगर, बस्तापुरे नगर, बादाळे नगर, गौसपुरा गल्ली नंबर 1, 2, 3, 4, 5, राहुल नगर, लेबर कॉलनी येथील उर्वरित रस्ते व नाल्या करणे। खरंच मला ऍडव्होकेट किरण जाधव यांचं कौतुक करावंसं वाटतं की या प्रभागाचा काळा कोपरा कसा विकसित होईल हे यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। सम्राट चौक ते श्रीनगर पासून रिंग रोड रस्ता, सम्राट चौक येथील दगडी कमानीचे उर्वरित काम व चौक सुशोभीकरण, सावित्री देवी फुले उद्यान विकसित करणे, डालडा फॅक्टरी जवळील पाण्याच्या टाकी शेजारील जागेत उद्यान विकसित करणे, वडारवाडा येथील अंतर्गत भूमिगत गटार करणे व पेवर ब्लॉक रस्ता करणे, छत्रपती शाहू महाराज चौक ते गुळ मार्केट चौक पेवर साइड पट्टी व सुशोभीकरण करणे, राहुल नगर येथील समाज मंदिराचा दुसरा मजला बांधकाम करणे, नवीन कोलेनगर, श्रीकृष्ण नगर या
भागातून घरावरून गेलेले विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, प्रभागातील असलेले चौक सुशोभीकरण करणे, प्रभागातील ग्रीन बेल्ट विकसित करणे, प्रभागातील विविध ठिकाणी महावितरणचे उर्वरित खांब व लाईन काढणे, आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल व लाईट लावणे, दलित वस्ती अंतर्गत सुशोभीकरण करणे, अभ्यासिका करणे, विहाराच्या ठिकाणी मूलभूत सुविधा विकसित करणे, स्मार्ट चौक सुशोभीकरण, सम्राट चौक सुशोभीकरण करणे, विविध ठिकाणी उर्वरित रस्ते व नाली करणे. प्रभाग क्रमांक 5 चा जाहीरनामा त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. हे करायचं का नाही? हात वर करून सांगा. तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक तर हे करतीलच, पण खासदार आणि आमदार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे आणि अमित देशमुख याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत की सगळी कामं कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत आम्ही विकसित करणार आहोत. हा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आज आम्ही काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. जे जे नवं ते लातूरला हवं, लातूरकरांचा जाहीरनामा. आणि या जाहीरनाम्यामध्ये नव्या लातूरच्या प्रगतीसाठी 5 गॅरंटी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. पहिली गॅरंटी, भ्रष्टाचाराला फुल स्टॉप, टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका. लातूर शहर महानगरपालिकेच्या 40 सुविधा या लातूरकरांना घरपोच पुरवल्या जाणार आहेत. लातूर शहर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये किंबहुना लातूर शहर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता आता यापुढे भासणार नाही. या सगळ्या योजना घरपोच आपल्याला कशा आम्हाला देता येतील याकडे आता आम्ही काम करणार आहोत. गॅरंटी नंबर 2, लातूर केअर. या अंतर्गत लातूरकरांचा आरोग्य विमा हा मोफत काढला जाणार आहे. केंद्राचा विमा आहे, राज्याचा विमा आहे. या दोन्ही विम्यामध्ये ज्या आजारांना, उपचारांना, औषधांना तरतूद नाही, अशासाठी म्हणून लातूर शहर महानगरपालिका नागरिकांचा विमा काढणार आहे. आरोग्याचा, अपघाताचा विमा आणि नागरिकांच्या वार्षिक आरोग्य तपासणी. 45 वर्षाच्या वरच्या महिला, 50 वर्षाच्या वरचे पुरुष यांचं फ्री अॅन्युअल हेल्थ चेकअप हे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येईल. तिसरी गॅरंटी, महिलांना मोफत सिटी बस प्रवास. आपण सुरू केलं होतं, पण सरकार आणि प्रशासकानं त्यामध्ये काही अडचणी निर्माण केल्या आणि ती योजना खोळंबली. नव्या जोमानं ही योजना आम्ही आता या पुढच्या काळामध्ये सुरू करणार आहोत. गॅरंटी नंबर 4, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम. लातूरमध्ये आता किती वाहतुकीची कोंडी होते चौका चौकामध्ये तुम्हाला माहिती आहे. मग तिथं ट्रॅफिक सिग्नल, सीसीटीव्ही, पार्किंग लॉट्स, पार्किंग बेज, मल्टी लेवल पार्क
हे सगळं त्या गॅरंटी अंतर्गत आम्ही विकसित करणार आहोत. आणि 5वी गॅरंटी, तसं इथं ते सगळं झालंय, पण लातूर विस्तारच चाललेला आहे, म्हणून घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा व कचरा पेटीची हमी, या 5 गॅरंटीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. आणि त्यानंतर अनेक योजना याचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये, आणि हा जाहीरनामा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर जे उमेदवार आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत, त्या उमेदवारांबद्दल खरंच मला कौतुक करावं असं वाटतं की हे सगळे उमेदवार अतिशय होतकरू आहेत. मंगेश सोनकांबळे, माझी मंगेशची पहिली भेट ही जिम मध्ये झाली होती, बरोबर आहे? कोणत्या जिम मध्ये? मोझम जिम. म्हणजे तुम्हालाही आठवतंय आणि मलाही आठवतंय. बरं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी असं म्हणाल की हे जर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गेले तर काय होईल असं म्हणालात तुम्ही? मला त्यांना पाहिल्यानंतर काय वाटतं मी सांगू? म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये म्हणजे कोणी जर दाद दिली नाही तर दार तोडून जाता येतं. पण मंगेश सोनकांबळे यांना पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे भिंत तोडूनच जात जातील. आता यशपालनं तुमच्यासमोर काय करावं? बरं, हे इकडंही सनी देओल आहे, इकडंही सनी देओल आहे. त्यामुळे मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला पाठवायचं ना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये मंगेश सोनकांबळे यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. आम्ही मंगेश सोनकांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नामदेव विगे संत माणूस, किती वर्षाची आपली ओळख आहे? मला असं वाटतं 25-30 वर्ष झाली असतील. 1980 आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे निवडणुकीचे पोलिंग एजंट आणि सुरेखाताई इगे. मला असं वाटतं तुम्हाला तिकीट मिळालंच नाही ना कधी? यांनाच मिळालं. नाही, मागही तुम्हाला नाही मिळालं, यांनाच मिळालं. म्हणजे आपण असं ऐकलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी स्त्री असते. इथे जरा वेगळं आहे. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीशी इथं पुरुष आहे खरंच. आणि सतत प्रभागामध्ये वावर असतो. वारकरी संप्रदाय जोपासणारं हे व्यक्तिमत्व आणि हे कुटुंब यांना आता या निवडणुकीमध्ये आपण उभं केलंय आणि यांच्या पाठीशी देखील आपण भरभरून आशीर्वाद उभे करा.
ते प्रामाणिकपणे आपली सेवा करतील ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. असलम शेख, नसरीन असलम शेख महाराष्ट्राच्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमचे एक सहकारी मंत्री होते, त्यांचंही नाव असलम शेख. मला माहिती आहे असलम शेख काँग्रेसचे नेते. मी त्यांना सांगत असतो की आमच्याकडेही एक असलम शेख आहे. आणि खरंच अनेक बाबूभाई शेख कुठे आहे? आज ये सपना पूरा हुआ कि नहीं अभी आपका? टिकट मिलने का सपना तो पूरा हो गया. अब नगर सेवक बनने का सपना, ये सारे लोग 15 तारीख को वोट करेंगे और 16 तारीख को वो सपना पूरा हो जाएगा. आणि असलम शेख आणि शेख कुटुंबीय हे सारे तत्परतेने आपली सेवा करतील आणि अडचणीला धावून येतील. हे आवर्जून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आमचे आजच्या चित्रपटाचे मुख्य कलाकार लक्ष्मीकांत मंठाळे अप्पा, काय काय अनुभवी, कर्तबगार, सोज्वळ, सज्जन, विनयशील असा उमेदवार काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेला आहे. गेल्याही वेळेला त्यांना तिकीट हवं होतं. रवी जाधवांना आम्ही तिकीट दिलं होतं एकेकाळी. त्यानंतर मग लक्ष्मीकांत मंठाळेला तिकीट हवं होतं, किरण जाधवांना तिकीट हवं होतं. आज काँग्रेस पक्षाने एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिलाय, लक्ष्मीकांत मंठाळे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय शिवराज पाटील साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे पण दिसतात. त्यांच्याकडे पाहिलं की किरण जाधवही दिसतात. आणि त्यांच्याकडे पाहिलं की अमित देशमुखही दिसतात. त्यामुळं लक्ष्मीकांत मंठाळे यांना बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचंय. आणि आमचे चारही उमेदवार या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील, प्रामाणिकपणे आपली सेवा करतील. दिल्लीहून जो निधी डॉक्टर शिवाजी काळगे आपल्यासाठी पाठवतील, मुंबईहून जो निधी मी आपल्यासाठी पाठवून देईन, तो निधी लातूर शहर महानगरपालिकेतून आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये खेचून आणण्याचं काम प्रामाणिकपणे हे चारही उमेदवार करतील ही खात्री मी आपल्याला आज या निमित्तानं देऊ इच्छितो. आता काही तास राहिलेत मतदानासाठी आणि म्हणून आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका.
लातूर मध्ये हे घड्याळ चालणार नाही. आपलं मत वाया घालू नका. एखादा शेजारी जर घड्याळाचा नाद करत असेल तर त्याला समजावून सांगा, घड्याळ आपल्या कामाचं नाही. टीव्ही बघताय ना तुम्ही, कमळ घड्याळावर आरोप करतोय, घड्याळ धनुष्यबाणावर आरोप करतोय, धनुष्यबाण कमळावर आरोप करतोय. पाहताय ना टीव्ही तुम्ही. आणि म्हणून या महायुतीच्या भानगडीत कृपा करून पडू नका. हे सोयीचं राजकारण करताय. यांच्यापासून सावध राहा. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या बरोबर आहेत. आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी, संविधानाची सुरक्षा आपल्याला करायची आहे. सर्व धर्म समभाव आपल्याला जपायचा आहे. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, दलित, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त, आदिवासी, बाराबलुतेदार, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जायचंय. या लातूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित राखायची आहे. लातूरकरांना गुण्यागोविंदानं नांदता येईल अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. इथं गुंडगिरी वाढणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. इथं मटका, अवैध धंदे, जुगार, अंमली पदार्थ, ड्रग्स, खून खराबा याच्यावर आळा घालायचा आहे. हे सारं असंच होत नाही. हे सारं सहज होत नाही. कोणीतरी सतर्क राहावं लागतं, कोणीतरी अंकुश ठेवावा लागतो, कोणीतरी काळजी व्हावी लागते. आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी ती काळजी वाहिली म्हणून लातूर शांत राहिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ती काळजी वाहिली म्हणून लातूर सुरक्षित राहिलं. आणि आम्ही तेच करतोय. थोडंसं दुर्लक्ष झालं तर लातूरचं बीड व्हायला वेळ लागत नाही. बीड मध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून काँग्रेसला तुम्ही साथ द्या ही पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करणार आहे. या लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. लातूरमध्ये रेल्वेचं जाळं वाढतंय. एक रेल्वे होती लातूर स्टेशनवर, आज 15 रेल्वे लातूर स्टेशनवरून धावतायत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लातूर विमानतळाचा विकास झालेला पाहायला मिळेल. विमानात तुम्हाला देशभर जगभर प्रवास करता येईल. दळणवळणाची व्यवस्था सक्षम करण्याचं काम
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार इथं उद्योग आले पाहिजेत, विद्यापीठं उभी राहिली पाहिजेत. या साऱ्या कामाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आकार द्यायचा. मराठवाड्यातलं एक अग्रगण्य शहर म्हणून लातूर नावावर उभारला आलेला आहे. तुम्हाला त्याचा अनुभव आहे. तुमचेही अनेक पाहुणे रावळे लातूरला घर करायचं म्हणतात, खरंय की नाही? पर जिल्ह्यातून पर तालुक्यातून तुमचे पाहुणे रावळे हेवा वाटावा अशी प्रगती त्यांनी तुमची पाहिलेली आहे. आणि अनेकांनी इथं तुम्हाला पाहून इथं वास्तव्यास ते आले आणि लातूरचा चौफेर विस्तारही आपण झालेला पाहिलेला आहे. आणि म्हणून हे मत लातूरसाठी आहे. लातूरचा विकास कोण करू शकतं हे आपल्याला ठरवायचं. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार आपल्या समोर उभे केलेले आहेत ते सगळे प्रामाणिक उमेदवार आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये काय लागतं? प्रामाणिकपणा. दिल्ली मुंबईहून पैसा तुमच्यासाठी लातूरला येणार असेल तो तुमच्यापर्यंत आला पाहिजे. मध्येच एखाद्याने गबाळ हाणण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? आणि म्हणून गबाळ हाणणारे इथं अनेक लोक हिंडतायत, यांच्यापासून सावध राहा. निलंग्याचं पार्सल एक इथं आलंय. कळालं का मावशी कोणाचं म्हणतो? कोण? कळालं मावशीला? कळालं कशाला ते? निलंग्याचं पार्सल परत निलंग्याला पाठवून द्या. लातूरचा विकास आपण करू, तुम्ही आणि आम्ही मिळून करू. याच्यामध्ये कोणीही बाहेरच्यानी लुडबुड करायची गरज आहे असं मला वाटत नाही. या सभेच्या आयोजनामध्ये ज्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लातूर शहरामध्ये आम्ही अनेक सभा घेतल्या आणि त्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड या सभेनं तोडून टाकलेलं आहे. त्यामुळे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज तुमच्या भेटीची संधी मला आणि माझ्या सहकार्यांना उपलब्ध करून दिली. आपलेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आता शेवटी एवढंच आव्हान करतो, न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर, न जात पर न पात पर, विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. आपण सांगितलं